चला मंडळी, पावसाचे दिवस चालू झालेले आहेत, तर आज आपण मस्त गरमागरम असा सिंपल पद्धतीने बनवलेला मटनचा सूप पाहूया. हा सूप आहे तो खूप हेल्दी असा आहे आणि खायला खूप टेस्टी बनतो. थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा सूप तुम्ही घरच्या घरी बनवू शकता. चला तर आता सुरुवात करूया. सुरुवातीला एका कुकरमध्ये आपण एक पळी तेल घालून घेतलं, त्यावरती चिरलेला बारीक कांदा घालून घेतला आणि तो कांदा आहे तो परतून घ्यायचा आहे. कांदा थोडासा परतत आला की त्यावरती चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे. आता इथे मी अर्धा किलो मटण घेतलेले आणि त्याचे आपण जे मोठे तुकडे आहेत त्याचे थोडे काप करून घेऊया, म्हणजे मटण शिजायला इझी होतं. हा मटणाचा सूप आहे तो एकदम सोप्या आणि सिंपल पद्धतीनं बनवलेला आहे आणि हा तुम्ही छोट्यांपासून मोठ्यांपर्यंत वयस्कर लोकांनाही देऊ शकता. अप्रतिम असा लागतो. आता आपण हे 2 पाण्यातून मटण आहे ते धुवून घेऊया आणि त्यानंतर जो आपण कांदा भाजत ठेवला होता तो आपला कांदा भाजत आलेला आहे, तर त्यावरती आपण घालून घेऊया. सुरुवातीला मटण घालायचं आणि चांगलं कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचं. सुरुवातीला याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाहीये. तसंच मटण आहे ते 1-5 मिनिटं आहे ते वाफवून घ्यायचे. 5 मिनिटं वाफवल्यानंतर बघा त्याचा कलर आहे तो चेंज होतो. व्यवस्थित आपलं हे मटण वाफवलेलं आहे. आता यावरती ते गरम कडकडीत असं पाणी घालून घ्यायचे, म्हणजे मटण आहे ते लवकर शिजलं जातं. आता यावरती कडकडीत पाणी घालून घेतलेले, त्यानंतर कुकरला झाकण लावायचं आणि याच्या 2 ते 3 शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत. आता मी ह्याच्या 3 शिट्टी आहेत ते काढून घेतलेल्या आहेत. इथं बघू शकता आपला सूप आहे तो तयार झालेला आहे. यावरती फ्रेश कोथिंबीर घालून घेतली आणि अप्रतिम असा आपला सूप आहे तो तयार झालेला आहे. थंडीच्या दिवसामध्ये अशा पद्धतीचा सूप करून प्यायला खूप छान आणि टेस्टी लागतो. तुम्ही सूप बनवत असाल तर मटण शिजत असताना याच्यामध्ये पाण्याचं प्रमाण हे थोडं जास्त घालायचं, म्हणजे आपला सूप आहे तो जास्त निघतो. बघा काय अप्रतिम असा सूप आपला तयार झालेला आहे. मंडळी, याच्यासोबतच मी मटणचा रस्सा गावरान पद्धतीनं अगदी सोप्या पद्धतीनं कमी मसाल्यामध्ये कसा बनवायचा तो दाखवलेला आहे. त्याचबरोबर मटण सुक्कही दाखवलेलं आहे. अप्रतिम अशी मटण सुक्कची रेसिपी आहे. नक्कीच तुम्हाला ही आवडेल आणि अशा पद्धतीनं जर तुम्ही मटण सुक्कं बनवलं तर नक्कीच 2 भाकरी जास्त खाल. तर नक्की ही रेसिपी जाऊन संगीता सोमी किचनवरती तुम्ही पाहू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.